हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे. आज पण जबरदस्त एक स्ट्रॅटेजी खास तुमच्यासाठीच आणलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जबरदस्त ट्रेडिंग सेटअप जे इंडिकेटरच्या माध्यमातून बघणार आहे. तो इंडिकेटर म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज आहे, पण मूव्हिंग ॲव्हरेज जो आपण रेग्युलर वापरतो EMA तो नाही, तर ह्याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे. मूव्हिंग ॲव्हरेज रेबन म्हणून एक इंडिकेटर आहे. त्याच्याबद्दल आपण डिटेल जाणून घेऊया थोड्याच वेळात. त्याची काय सेटिंग्स किंवा काय अजून वेगळं काय असतील तर त्याही गोष्टी आणि अन्य जे आपल्याला रूल्स फॉलो करायचे ते पण आपल्याला या व्हिडिओमध्ये सर्व पूर्ण माहिती बघायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओला स्किप न करताच कंटिन्यू व्हिडिओला पूर्ण बघा. तर इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला जे लाईन दिसत आहे चार्टवरती, तर ते चार्टवरती जे लाईन आहे ते 3 मूव्हिंग ॲव्हरेजच्या लाईन आहे. 3 इंडिकेटर तर ह्या ट्रेडिंग व्ह्यूवरती तर बसणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला पेड घ्यावं लागेल, पेड व्हर्जन. तर आपल्याला पैसे घालायचे नाहीत, फ्रीमध्ये आपल्याला हे एकच इंडिकेटरमध्ये 3 वापरता येतात. तर तशा प्रकारे आपण या इंडिकेटरचा वापर करू शकतो आहे. तर इथं निफ्टी 50 इंडेक्स चार्ट लावलेला आहे आणि टाईम फ्रेम आपल्याला 5 मिनटाचा घ्यायचा आहे किंवा आपण 3 मिनटाचाही घेऊ शकतो आहे. तर इथं आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, हे इंडिकेटरचा वापर कधी करायचा आहे आणि कसं करायचं आहे. तर इथं 3 लाईन ज्यावेळेस दिसतात तुम्हाला, आता इथं 3 लाईन ज्यावेळेस तुम्हाला असं दिसतात, इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. इथं जर तुम्ही नीट बघितलं या ठिकाणी 3 लाईन एकमेकाच्या आत गुंतलेल्या आहेत, म्हणजे एकदम फ्री नाही आहे, चिटकून लाईन आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक त्या ठिकाणी अशा प्रकारचं एक बॉक्स आपल्याला ड्रॉ करायचं आहे. बॉक्स कसं ड्रॉ करायचं आहे, जर हे पॉईंट आहे, हे पॉईंट आहे किंवा हे खालचे पॉईंट म्हणा इथं, तर अशा प्रकारचे जिथपर्यंत हे मार्केट एक सस्टेनेबल एरियामध्ये जात असतं, म्हणजे एकाच लेवलमध्ये अशा प्रकारे जात असतं. तर याच्यामध्ये आपल्याला मेन मोठे वरचे पॉईंट आणि खालचे पॉईंटला कनेक्ट करून एक बॉक्स करून टाकायचं आहे. बस एवढं सिम्पल करायचं आहे. कारण की इथं हे रेंज मार्केट आहे, रेंज सेटअप आहे, रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाही आहे. आणि ज्या वेळेस अशा प्रकारचं इथं जर तुम्ही बघितलं आहे, रेंजच्या बाहेर पडल्यानंतरनं तिन्ही लाईन जे आहेत ते एकापासून एक वेगवेगळे होत गेलेले आहेत. म्हणजे चिटकून जे होते ते या ठिकाणी आपण बघितलं आहे, लाल थोडं वेगळं झालं आहे, मग त्यानंतरनं काळं आणि त्यानंतरनं निळं, तिन्ही हे वेगवेगळे झालेले आहेत. मग जर समजा आपण अशा रेंजमध्ये एंट्री कधी करायचं आहे ते सांगतो थोडक्यात. आता आपण ह्या रेंजला काय केलं, एक सपोज करूया आपण इथं एक बॉक्स करूया. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, तर प्रॅक्टिकली दाखवतो आहे मी. जास्त वेळ वाया घालायचं नाही आपल्याला, डायरेक्टली तुम्हाला मुद्द्यावरती जाणलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं, एक रेंज बॉक्स आपण ड्रॉ केलेला आहे. बरोबर, बॉक्सला खाली ब्रेक केलं तर आपल्याला पुटमध्ये एंट्री करायचं आहे. पण खाली ब्रेक केल्यानंतरनं आपण पुटमध्ये एंट्री कधी करणार, 1-2 कन्फर्मेशन आपण बघणार आहे. जर समजा या बॉक्सच्या खाली ब्रेक केलं आहे, मग आपल्याला अलर्ट व्हायचं आहे, तयार राहायचं आहे आपल्याला की एंट्री कधी पण मिळू शकते. याच्यामध्ये खाली आल्यानंतरनं ज्यावेळेस एक रिट्रेसमेंट येईल आणि तिथून ज्यावेळेस खाली जाईल, या लेवलवरनं आपल्याला काय करायचं आहे, एंट्री करायचं आहे. जर इथं आपण नीट बघितलं, थोडक्यात चार्ट ओव्हर उचलून दाखवतो, व्यवस्थित तुम्हाला दिसेल. ज्या वेळेस रेंजला, बरोबर का, रेंज बॉक्सला खाली ब्रेक करेल, ब्रेक केल्यानंतरनं खाली आल्यानंतरनं एक रिट्रेसमेंट येऊ द्या. रिट्रेसमेंट येऊन या लेवलला ज्यावेळेस मार्केट पुन्हा ब्रेक करेल, इथं आपल्याला करायचं आहे पुटमध्ये एंट्री आणि इथं वरच्या साईडला आपल्याला लावायचं आहे एक SL, लास्ट स्विंग जिथं असेल तिथं. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काय, हे एक स्विंग बनवलं आहे, त्यानंतर इथं वरती आलं आहे. मग ह्याला ब्रेक करून इथं खाली ज्यावेळेस गेलं तर त्यावेळेस आपल्याला पुटमध्ये एंट्री, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय, या लेवलला पुटमध्ये एंट्री आणि इथं लास्ट स्विंगला SL. त्यानंतरनं मार्केट थोडंसं टाईमपास करत मग बघू शकता खालच्या साईडला मुवमेंट दिलेलं आहे. हे तर एक प्रकार आहे. आणि याच्यामध्ये अजून एक कन्फर्मेशन म्हणजे काय घ्यायचं माहिती आहे का, लाल लाईन खाली, त्यानंतर काळं, त्यानंतरनं निळं. आता असं नाही की मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही ह्याच प्रकारे लाईनचे पण कलर ठेवा. तुम्हाला तुमच्या मनपसंतीचं कुठलंही कलर जे आवडेल ते अशा प्रकारचे 3 कलर तुम्ही त्याला ठेवू शकताय. कलरचं काय कंडिशन नाही आहे, तुम्हाला आवडेल ते कलर ठेवू शकताय. पण त्याच्यामध्ये एक कंडिशन काय आहे, हे खालचं जे लाईन दिसतंय तुम्हाला, हे 30चं मूव्हिंग ॲव्हरेजचं लाईन आहे. काळं जे दिसतंय ते 50चं आहे आणि निळं जे दिसतंय ते 100चं मूव्हिंग ॲव्हरेज आहे. म्हणजे आपल्याला
काय बघायचं आहे, 30चं खाली असलं पाहिजे, त्यानंतर 50 आणि त्यानंतर 100 असे तिन्ही सिक्वेन्सनुसार या मुव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटरचा जो लाईन आहे त्याचा वापर करायचा आहे. जर तर आपण बघितलं 30चं खाली आलं, 50 वर, त्यानंतर 100. आणि तुम्हाला काय म्हणलं मी अगोदरच की असं चिटकलेले ज्यावेळेस असतात मुव्हिंग ॲव्हरेजचे लाईन ज्यावेळेस चिटकलेले असतात ते एक साईडवेज झोन समजून आला. आता आपण त्याला काय करू शकतो, साईडवेज झोन समजून आपण त्या ठिकाणी एक अशा प्रकारचं बॉक्स ड्रॉ करू शकतो आहे, बरोबर का. आणि आता इथून बघा, इथून पण काय झालेलं आहे, एक थोडंसं एक्झाम्पल इथे घेतो मी. आता ह्याला या बॉक्सला काढतो मी, आता आपल्याला अडचण नको आहे. तर आता इथे एक बघा, इथे एक बॉक्स, इथून जर बघितलं आपण चिटकूनच आलेले आहेत. मग आपण काय करणार, एक बॉक्स ह्याला पण ड्रॉ करणार. बॉक्स ड्रॉ केलं, मी थोडं लांबच घेतो आहे, बरोबर का. बॉक्स ड्रॉ केल्यानंतरनं आपल्याला एंट्री कसं मिळणार माहिती आहे का तुम्हाला, बॉक्सला वरती ब्रेक केलं आहे. ब्रेक केल्याबरोबर या ठिकाणी एक रिट्रेसमेंटला आलं आहे. मग हे जे पॉईंट आहे, या पॉईंटला ज्या वेळेस मार्केट ब्रेक करेल तिथं आपल्याला असेल कॉल साईडची एंट्री आणि लास्ट स्विंग जिथं आहे. जर आपण बघितलं ह्या सगळ्या गोष्टी, इथं कॉल साईडला एंट्री आणि हे लास्ट स्विंगला SL, क्षमा करा, लास्ट स्विंगला या ठिकाणी SL लावणार आपण, बरोबर. आणि मार्केट मस्तमध्ये वरती गेलेलं आहे. आणि हे पण एक आपण बघू शकतो हे मगाशीसारखं की इथून मार्केट चिटकलेलं आहे. हे मार्केटचे जे लाईन्स आहेत हे चिटकूनच चालले आहेत मुव्हिंग ॲव्हरेजचे लाईन, म्हणून आपण एक बॉक्स पण ड्रॉ केलं, बरोबर. आणि बॉक्सला आपण ब्रेक केल्यानंतर ज्यावेळेस एंट्री करतोय त्याच्यानंतरच बघू शकता हे अशा प्रकारचं, म्हणजे वरच्या साईडला लाईन खुल्ले होत गेलेलं आहे, म्हणजे असं मोकळं लाईन होत गेलं आहे. अगोदर काय असं इथं लाईन चिटकलेलं आहे, इथं चिटकलेलं आहे. जर आपण नीट बघितलं या ठिकाणी, बरोबर का, तर या ठिकाणी लाईन्स पूर्ण चिटकलेल्या आहेत. इथं पण बघितलं लाईन्स चिटकलेलं आहे. त्यानुसार आपण ह्या बॉक्सला जर ड्रॉ केलं आणि त्या बॉक्सच्या वरती जर ब्रेक केलं किंवा खाली ब्रेक केलं, वरती ब्रेक केलं तर एखादं या ठिकाणी रिट्रेसमेंटचा वाट बघणार आणि ह्या लाईनला जर ब्रेक केलं नेक लाईनला तर इथून आपण एंट्री करणार आणि लास्ट स्विंगला खाली आपण SL लावणार. आणि इथं काय तुम्हाला सांगतो मी, इथं पण सिक्वेन्सनुसारच असणार आहे. जर थोडं आपण पाठीमागचं चार्ट बघितलं, आत्ता जे बघितलेलं आहे, इथं आपण पुट साईडची एंट्री बघितलं होतं, बरोबर का. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पुट साईडची एंट्रीमध्ये लाल, काळं आणि निळं. आता हे सिक्वेन्स कसा आहे, लाल 30चा, काळं 50चं आणि निळा जो आहे तो 100चा मुव्हिंग ॲव्हरेज आहे. आता सिक्वेन्सनुसार आपण जर ह्याला समजलं, लाल, काळं, निळं, म्हणजे पुट साईडला कसं असणार, लाल खाली, त्याच्यावरती काळं, त्याच्यावरती निळं, म्हणजे खाली लाल, वरती काळं, त्यावरती निळं. मग सेम आपण जर कॉल साईडला बघितलं, अगोदर काय होतं, लाल खाली होतं, पण आता इथं काय झालं आहे, लाल वरती झालं आहे. म्हणजे काय, 30चं मुव्हिंग ॲव्हरेज हे वरती, त्याच्यानंतर सेंटरला जे होतं ते काळं 50चं ते त्याच्या खाली आहे. अगोदर आपण पुट साईडला बघत असताना काय बघितलं, काळं लालच्या वर होतं, आता कॉल साईडला आहे तर काळं लालच्या खाली आणि निळं सर्वात वरती होतं. पुट साईडचं जे आपण डायरेक्शन बघितलेलं आहे, निळं सर्वात वरती, तर इथं निळं सर्वात खाली इथं आलेलं आहे. थोडं जर मी चार्ट आता थोडंसं असं बारीक करतो, आता तुम्हाला समजेल, बरोबर का. इथं जर आपण बघितलं, खालून आपण गणित केलं, लाल 30, काळं 50 आणि त्याच्यावरती निळं 100 पुट साईडला. आता इथं काय, लाल वरती, काळं त्याच्या खाली, निळं त्याच्या खाली, अपोजिट झालं आहे का नाही दोन्हीकडं पण. म्हणजे जे लाल पुट साईडला खाली होतं ते कॉल साईडला वरती जात आहे आणि निळं पुट साईडला वरती असणार तर कॉल साईडला खाली. काळं ते दोन्हीच्या सेंटरमध्येच असणार कारण की ते सेंटर पॉईंट आहे. मग हे तिन्हीचा सेटिंग आपल्याला एकाच इंडिकेटरमध्ये करायचं आहे. आपण काय करूया, अजून एक छोटंसं एक्झाम्पल बघणार आहे या ठिकाणी. आता इथे एक बघू शकता आपण, पूर्णपणे या ठिकाणी मार्केटमध्ये एक प्रकारचं चिटकून एवढंच रेंज धरूया आपण, जास्त नाही आहे, एवढंच रेंज धरूया. तिन्ही पण EMA जर आपण बघितलं, बरोबर इथं चिटकूनच फिरत आहे, बरोबर. आणि ह्याला जर आपण काय केलं, एक अशा प्रकारे बॉक्स ड्रॉ केला, मगाशी सांगितल्यासारखं. हे बघा, बॉक्स मी लांबच्या लांब घेतो आहे कारण की तुम्हाला पण समजायला एकदम सोपं जाईल. आणि बॉक्स ड्रॉ केल्यानंतर ना आपण जर बघितलं या ठिकाणी बॉक्सला इथं ब्रेक केलेलं आहे. ब्रेक केलं, मी तुम्हाला काय आणलं, कुठंही ब्रेक करू दे, एक रिट्रेसमेंट येऊ दे, त्यानंतर लगेच खाली तर रिट्रेसमेंट आलेलं आहे. त्यानंतर वरती जाताना आपण इथून घेणार आहे या लेवलच्या वरती कॉल साईडला एंट्री. आणि एंट्री करताना एकतर
रेंज ब्रेक एकतर सगळे लाईन्स खुल्ले वरती झालेले आहे, बघू शकता तुम्ही खुल्ले झालेले आहे आणि लाल वरती, काळा खाली, निळा त्याच्या खाली. हे पण सिक्वेन्सनुसार आहे, कॉल साईडच्या ट्रेडसाठी सिक्वेन्सनुसार. बॉक्सला ब्रेक केलं, लाईन खुल्ले झाले EMAचे तिन्ही आणि एक रिट्रेस घेतलं. त्यानंतर ना आपण काय केलं, एंट्री घेतलेलं आहे, बरोबर का. हे अशा प्रकारे आपण ह्या ट्रेडिंग सेटअपचा वापर करू शकतोय का बरं म्हणतोय, कारण की मी जे सांगतोय ते मार्केटमध्ये होणार नाही आहे, बरोबर का. मी फक्त तुम्हाला एक प्रकारचा आयडिया देतोय. ह्या आयडियानंतर स्वतःचा रिसर्च, अभ्यास, ॲनालिसिस जे की तुम्ही डिस्क्लेमरमध्ये सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, वाचलेले असणार कदाचित. तर अशा प्रकारे आपण ह्या इंडिकेटरचा वापर करण्याआधी बॅक टेस्टिंग, पेपर ट्रेड वगैरे नक्कीच करायचं आहे. त्यानंतरच स्वतःच्या जबाबदारीनं, तुमच्या स्वतःच्या मर्जीनंच ह्या गोष्टी करायच्या आहेत. मी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला म्हणजे हे नाही आहे की तुम्हाला सल्ला किंवा शिफारस देत नाही आहे. आता याच्यामध्ये टार्गेट काय आलं, लास्ट स्विंगला तर आपण SL सांगितलं आहे. टार्गेट आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये सुरुवातीला 1:1, त्यानंतरनं जर आपल्याला SL ट्रेलिंग जमलं तर त्यानंतरनं 1:2 आणि जसं SL ट्रेल करत जाल तशा प्रकारे पुढचे मुवमेंट तुम्हाला घेऊ शकताय तुम्ही, बरोबर. आता आपण जाणार आहे डायरेक्टली इंडिकेटरमध्ये. आता इथे इंडिकेटरमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे या ठिकाणी MA रिबन. आता इथं वरतीच तुमच्यासमोर आलेलं असेल, बरोबर का. आपल्याला काय करायचं आहे, हा घ्यायचा आहे मूविंग ॲव्हरेज रिबन, बरोबर. हे इंडिकेटर घ्यायचं आहे जे की ऑलरेडी मी चार्टवरती अप्लाय केलेलं आहे. त्याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये आलो, इनपुटमध्ये या अगोदर. आता इथं तुम्हाला 4 मूविंग ॲव्हरेज दिसतील वरती, MA1, #2, #3, #4. आता मी इथं 3 मूविंग ॲव्हरेजचा वापर केलेला आहे आणि सर्वात शेवटचा हे जे चौथा दिसतं ते बंद केलेलं आहे. 3 वापर केला आहे म्हणून खाली आपल्याला 3च लाईन दिसतात, तर चौथा बंद केलेला आहे. तर याच्यामध्ये इथं साईडला बघू शकता तुम्ही, या ठिकाणी पण तुम्हाला दिसत असेलच 50, 100, क्षमा करा. आता इथं बघू शकता तुम्ही, मी जसं तुम्हाला सेटिंग सांगितलेलं आहे. पहिलं 30चं आहे, नंतर 50चं आहे, बरोबर का. त्यानंतरनं 100चं आहे, बरोबर. आता इथं बाजूचं कलर मी बदललेलं नाही आहे. आपल्याला कलर बदलण्यासाठी काय करायचं आहे, स्टाईलमध्ये यायचं आहे. स्टाईलमध्ये MA#1 लाल ठेवलेलं आहे, MA#2 काळा ठेवलेला आहे, MA#3 निळा ठेवलेला आहे. 4 नंबर इथं बंद केलेला आहे आपण, ओके. तर इतकंच सोपं हे इंडिकेटरचा सेटअप आहे. नक्कीच तुम्हाला समजलेला असेलच. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि समजलेला असेल. तर व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर पण करू शकता तुम्ही. आणि सगळ्या गोष्टी आपण करण्याआधी ट्रेंड पण बघायचं आहे. जर समजा बॉक्स आपण इथे एक बनवलं, एक छोटंसं शेवटचं तुम्हाला एक सांगणं तुमच्यासाठी खास एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे एंट्री करण्या अगोदर काय बघा, जर समजा मार्केटचा ट्रेंड अप आहे, बरोबर. अप ट्रेंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेस अशा रेंजमध्ये मार्केट येतं आपल्याला बॉक्स तर बनवून घ्यायचं आहे. अप ट्रेंड असेल तर अप ट्रेंडमध्ये ज्या वेळेस असे 3 सिग्नल तुम्हाला मिळतील त्यावेळेस आपल्याला कॉलचं स्ट्राईक करायचं आहे, बरोबर का. म्हणजे मार्केट जर अप साईडलाच असेल तर शक्यतो इंडिकेटर अपसाईडचं ज्यावेळेस सिग्नल देईल त्यावेळेस त्या इंडिकेटरचा वापर केल्याने आपल्याला त्यामध्ये एकदम छान रिझल्ट बघायला मिळतील. तर एवढंच होतं. आणि मार्केट जर डाऊन साईडला असेल तर प्रयत्न करा पुढ साईडचेच सिग्नल म्हणजे सिग्नलकडे लक्ष द्यायचं, बरोबर का. मार्केटच्या ट्रेंडच्या विरोधात जाऊ नका ज्याच्यामुळे आपलं लॉस आपणच करून घ्याल. मार्केट अपसाईड असेल तर इंडिकेटर आपल्याला अपसाईडला कॉलचे कधी सिग्नल दाखवतं त्यावेळेस एंट्री करायचं करू शकता आपण. आणि मार्केट डाऊन साईडला डाऊन ट्रेंड असेल तर पुढ साईडचं इंडिकेटर कधी सिग्नल दाखवेल त्याचंच आपल्याला फोकस करायचं आहे. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज खास तुमच्यासाठी आणतोय. तोपर्यंत नमस्कार.